पहा, कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला जो महत्त्वाचा विषय बोलायचा तो मी बोलणारच आहे, पण ज्यांच्या हाताने, ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या कर्तृत्वातून हा महाराष्ट्र आणि देश घडला त्या प्रत्येक विचारवंतांच्या कार्याला अभिवादन करणं सध्या काळाची गरज आहे। म्हणून सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते रह जाएंगे। अरे त्याग दी ख्वाहिशे कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए। शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ। शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही। एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही। स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजी राजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद। आणि सध्याचं राजकारण, आपण कोणाच्या मागं पळायचं आणि कोण कधी कोणत्या पार्टीत बसल आणि नेमकं कोण कोणती कधी शपथ घेऊन घरी येईल आणि शपथ आल्यावर कोण पाठविलं कोण कोणाला भेटायला जाईल याचा ताळमेळ न लागणारं राजकारण सध्या जर कदाचित भगतसिंगांनी पाहिलं असतं तर भगतसिंग आपल्या मित्र सुखदेवला म्हणाले असते, अरे कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए। रियालिटी आहे ना भाऊ, आपला कार्यक्रम वाजीला आहे ना, आपला आपल्याला विश्वास नाही मतदानाला जावा का नाही। 2024 तर मतदानाच्या दिवशी मी म्हणतो अर्धा भारत सुट्टीच घेते का नू। महाराष्ट्रात आता विषयच खलास झाला, आपला आपल्या विषय नाही, याच्या गाडीत बसलो दुसऱ्या दिवशी कळलं त्याचा पक्ष चेंज झाला, मधल्याने आपल्याला काढून दिलं। आणि म्हणून लक्षात घ्या, आपण पक्षावर न बोललेलं बरं, जाताना मला 200 किलोमीटर जायचं, आपलाच कार्यक्रम मधात व्हायचा। हा मात्र एवढे आपला कार्यक्रम होऊ शकत नाही, कारण आपल्यासमोर महाराष्ट्रातली विद्यार्थी प्रचंड एक ताकद हे पहा। आणि म्हणून पोरं लक्षात घ्या, अज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची प्रकाशज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले, संत सेवालाल महाराज, संत बसवेश्वर, संत भगवान बाबा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बिरसा मुंडा नाईक या प्रत्येक महापुरुष। आणि जिथं मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला ऐकण्याचं, आणि कास्ट जात धर्म पंथ न पाहता कुठलाही व्यक्ती कोणत्याही पदावर एका ग्रंथामुळे जातो, त्या ग्रंथाचे निर्माण करते परमपूज्य बोधिसत्व ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। पोरं लक्षात घ्या, आता मेन कार्यक्रमाकडे आपल्याला यायचंय। तुम्हाला मी काही टेन्शन देणार नाही, ताण देणार नाही, बिनधास्त रिलॅक्स राहायचं। जे काय तुम्हाला कोणीकडे पाहावं वाटलं तिकडे पाहून घ्या, कारण हा थांब म्हणजे थांब तू सिट्या मारणारा ओरिजिनल तमाशातला आहे। म्हणजे तू अशा सिट्या मारायला की जुनो घरच तू या कोणीतरी हलगी वाजित आहे, आपल्याला चालू काय सुधारणा काळाची गरज आहे ना। आपल्याला बोलायचं का ते मुद्दा गेला, मी तुला काय सांगितलं, जिकडे पाहायचं तिकडे पाय। तुला कळलं मी ज्या गोष्टी बोलायच्या होत्या, मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे। पोरं लक्षात घ्या, हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होता 12वी नंतर स्पर्धा परीक्षेत। अलीकडे तुम्ही पाहिला असेल काय झालं माहिती आहे का, तुमच्या धाराशिव मध्ये आपला जीव आणि मग इथे एखादं पोरग कॉन्स्टेबल लागल्यावर त्यांना गल्ली बोळामध्ये पेढे वाटले असतील।
वाटले असतील, पण जे लागलं नाही त्याला ताण आला. ज्यानं पेढे वाटले त्यानं वाटले, पण त्याच्यासोबतचं जे पोरग होतं ते लागलं नाही त्याला ताण आला. आपला प्रॉब्लेम तोच व्हायला पहा. आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय, एका रूम मध्ये 4 जण आहेत, छान पद्धतीने अभ्यास करायलेत, 4 बी नाही लागले, लय मोठं दुःख नाही. पण त्या 4घातला 1 जण लागलं का ते तिघांचे दुःख होईल का, ते जगात कोणालाच होणार नाही. कारण आपण अशा देशात राहतो, इथं चॅलेंज नाही आपल्या लोकायला. आपल्या लोकांची मेंटॅलिटी आहे, लोकायला दुःख झालं मला दुःख आहे थोडंफार चालते, पण अख्खं जग सुखात आहे म्हणले आणि मी एकटा दुखात आहे, तेव्हा आपल्याला ताण यालाय. म्हणून मी त्यासाठी उदाहरण सांगितलं, बाबा आपल्याला मेंटॅलिटी बदलायची आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. आपल्याला संसार सुखाचा जगाचा करायचा होता, आनंद तिन्ही जगात भरायचा होता. पण आता प्रॉब्लेम असा झाला, आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोल गोल साडी, याच्या बाहेर आपला विचार नाही. मेन प्रॉब्लेम ते सकाळी म्हणला होता तो शाळेत जाताना, भारत माझा देश आहे, आणि शेवटी एकच वळतूल पाठ झाली, यातच माझे सौख्य समवले आहे. अख्खं मधलं गायब झालं. तू जनगण मन डायरेक्ट जय हो जय हो जय हो, बाकीचा कार्यक्रम डिलीट केला आपण. आणि मग ते करत असताना लक्षात घ्या की मी म्हटलं होतं की बाबा हे बदलायचं आपल्याला. कारण काय होतं बा, एखाद्या जिल्ह्याचा, एखाद्या तालुक्याचा, एखाद्या प्रभागाचा विकास नाही झाला, त्याला डिपेंड आपण लोकप्रतिनिधी ठरवतो. आपली तर मेंटॅलिटी एवढी डेंजर आहे, नाली तुडुंब भरली हे इथून शिवा देत आहे मुख्यमंत्र्याला. आता नालीचा मुख्यमंत्र्याचा काही संबंध आहे का? म्हणजे दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारीला काही गरज आहे का? आपल्याला त्या बी गोष्टी कळणं गरजेचे आहेत की बाबा आपलं कोण आहे परक कोण आहे. म्हणून काय बाबा की जगासोबत आपल्या सुखाची तुलना आपल्याला करता आली पाहिजे. त्यासाठी मी उदाहरण सांगितलं होतं बाबा की अमेरिकेमध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. अशा देशात आपण राहतो, इथं सुख दुःखाची तुलना आपण लोकांकडे पाहून करतो आणि आपला तोच प्रॉब्लेम झाला. जे पोरग लागलं नाही त्याला इथून डबल शुभेच्छा आहेत, जे लागले त्याला सिंगल शुभेच्छा आहेत. त्याच्याबद्दलचे उदाहरण सांगायचे. जे लागले ते कॉन्स्टेबल झाले, मे बी एखाद्यात क्वालिटी असेल, कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही, तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की तुम्हाला देत असतो. म्हणून कदाचित अरे आपण या पोलीस भरतीमध्ये 1-2 मार्कानं हुकलो, आपण याच्या अगोदरच्या सरळ सेवेत नाही लागलो, तर याचा अर्थ वरच्यानं ठरवलंय ती क्वालिटी याच्यापेक्षा काही वेगळी आहे. मी काय शिक्षण सेवक झालो का? मी डीएड सीईटीला 6 मार्कांना नापास आहे. महाराष्ट्रातले पोरं शिक्षक व्हायसाठी माझ्या क्लासला येतात. काळ बदलला भाऊ है ना. मी काय पोलीस भरती दिली का? मी काय पोलीस झालेलो आहे का? नाही. महाराष्ट्रातले प्रत्येक पोरग पोलीस मध्ये, महाराष्ट्रातला असा जिल्हा कुठला नाही की त्या जिल्ह्यात आपलं पोरग पोलीस नाही. महाराष्ट्रातला आता हे पुढे बसले राजेश गिरी 2014 ची पहिली बॅच, इथंच आहे राज्य उत्पादन शुल्क पोलीस. व्यंकटेश पवार इथंच आहे तुमच्या इथं. इथं धाराशिव मध्ये 10 पोरं आपल्या क्लासचे आहेत. महाराष्ट्रातला जिल्हा तालुका नाही. हे कधी होईल माहितीये का? पहिल्यांदा तुम्ही तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा कोई नाही पहचानता. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का? आपल्या लोकांना जरासं निगेटिव्ह केलं की आपला कार्यक्रम तिथं बिघडायला. आणि सुख दुःखाची व्याख्या थोडी बदलायची. मी काय म्हणलं, अमेरिकेत लाईट गेल्यावर लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. जपानमध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात चला वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. आणि भारतात लाईट गेल्यावर दलिंदर बाहेर येते, पाहते लोकाची गेली का. म्हणजे याला कळालं लोकाची गेली आपली गेली, बरं आहे म्हणते. याला कळालं लोकाची बी लाईट गेली आणि आपली बी गेली, बरं आहे म्हणते. पण याला कळालं अख्ख्या गावाची लाईट आहे फक्त आपलीच गेली. मग हे येळूचा बांबू घेते, ते बांबू घेऊन डिपीत जाते. याला धतुरा लाईटचं काही माहित नसते, लांबून ढुसणे आणते आणि त्या लांबून ढुसणे आणून सर्व फ्यूज पाडते, अख्ख्या गावाची लाईट घालते, अख्खा गाव अंधारात झोपीत आहे. आणि सकाळी म्हणते भारत माझा देश आहे. थांब झाकण झुल्या. पोरं हे जे 11वी 12वी झाले, तुम्ही सर्वात मोठा किरम्या तुमच्या देशात द्या. पण एकच गोष्ट सांगतो, आजकालचे तुम्ही इथं बसलेले पोरं आहेत, एकच सिच्युएशन हातात घ्या आणि लक्षात घ्या. तुमचा बाप इथं कुठतरी बसलेला आहे बा. काहीचा बाप इथं बसलेला असेल, कोणाची आई पण इथं बसलेली असेल, कोणाची बहीण इथं बसलेली असेल, कोणाच्या हृदयाचे तार जुटलेले असेल, ती पण इथं बसलेली असेल. आमदार साहेब काही म्हणा, पण तुमच्या इथले पोरं हुशार आहेत.
त्याला एका सेकंदात कळालं हृदयाचा तार म्हणजे काय, त्याला एका सेकंदात कळालं डीपी म्हणजे काय, आकडा म्हणजे काय, खंबा म्हणजे काय. म्हणजे या पोरायला चॅलेंज नाही, पोरियो तुम्ही पण सुधरा. आखा थांब रे, थांब थांब, मला बोलू दे, नाही तर मग एकटा तुला येऊन इथं वरडायला लागेल. पोरियो टाळी, थांब थांब, तू त्या माईच्या पोटात काऊन नाही मेला रे, तुझी गरज काय होती देशात. काय मी बोलायला चाललो मदत ऊ करायला. अरे पोरियो टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी टाळी एका हाताने वाजत नाही. अलीकडे एक घटना घडली साहेब पुण्यामध्ये. एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या मागे लागू लागलं, एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या मागे लागू लागलं. ही घटना तुम्ही पाहिली. मला सांगा ते पोरग डायरेक्ट आलं पोरी म्हणलं का हो म्हण. आता बाकीचा शब्द मी म्हणलं असतो तर मग तेवढाच क्रॉप करतून पुन्हा व्हायरल करताल. सर आय लव्ह यू म्हणले, घ्या वांदे. ते पोरग पोरी लिहून डायरेक्ट म्हणलं का हो म्हण, आणि पोरगी नाही म्हणली ते कोयता घेऊन मागे लागलं का नाही. एकच गोष्ट लक्षात घ्या महिला मंडळ, आपल्याला बापानं शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. पोरीनं आपल्या बापाचा सन्मान आणि पोरानं आपल्या घराचं कर्तृत्व वाढवायचं असते. तुम्हाला एक कळकळीची विनंती मोठा भाऊ म्हणून सांगायलो, इथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भावाचं रिलेशन आपण जपत असतो. आपल्याला तो कधी धंदा जमला नाहीये. आणि शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षक वृंदांना माझी विनंती आहे की आपल्याला मराठी भाषेत दुसरं नाव आहे मास्तर. या मास्तर शब्दाचा खूप छान अर्थ आहे. आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हे वर्गात जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करतो, तो खरा मास्तर. आणि म्हणून विनंती एक आहे, पोरियो तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. इथं बसलेले माझे तरुण बंधू असतील, इथं तुमचा कुठतरी बाप बसलाय, कुठंतरी आई बसलेली आहे, आणि या विचार मंचामध्ये आणि तुमच्यामध्ये 5 फुटाचं अंतर आहे. या विचार मंचावर युवा सेनेचे शिवसेनेचे पदाधिकारी बसलेत. 10 लाख लोकांमध्ये कॉम्पिटिशन चालतंय. तिथं कुठतरी एका लोकांच्या मतांचा विचार करून कार्यसम्राट सन्माननीय आमदार कैलासजी पाटील या ठिकाणी बसलेत. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी संघर्ष केला. एका पाठीवर असलेल्या नावापासून एखादा व्यक्ती युवा शहर प्रमुख झाला असेल, जिल्हाध्यक्ष झाला असेल, तो आमदार झाला असेल, तर ते इथं बसण्याचं कर्तृत्व हे त्यांच्या कष्टामुळं कामामुळं आहे. म्हणून पोरं एक गोष्ट लक्षात घ्या, कदाचित तुम्ही तलाठी ग्रामसेवक लिपिक येणाऱ्या मागल्या पोलीस भरतीत नसाल लागला, न लागू द्या. कारण एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं होता. एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं होता. मात्र एक काम आपल्याला करायचं, इथून पुढे आपली वाटचाल ही आगळी वेगळी असली पाहिजे. काय काम करायचे? आपण धाराशिव मध्ये शिक्षणाची मक्तेदारी महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्याने घेतली नाही. लक्षात घ्या, कुठला जिल्हा म्हणजे शिक्षणाचा ब्रँड नाही. आपली कला आपण अपडेट करायची आहे. मला लोकांनी माझ्या भाषेबद्दल डायलॉग मारला होता, आज माझ्या भाषेबद्दल लोक उदाहरणं देतात, हे आपलं सक्सेस आहे. त्यामुळे तुमच्या शिक्षणामध्ये तुमची भाषा, तुमचं राहणीमान, तुमचं वागणूक मॅटर नाही. काही लोक मला म्हणतात तुम्ही शिक्षक आहे, तुम्ही बाहेर शिक्षकासारखं राहायला पाहिजे. मी त्याला म्हणत असतो, फोक्या आगाव डायलॉग घालू नको. मसड हेकणी आहे, मोडकी आहे, तिची शेपूट नाहीये, ती दूध द्याली ना तुला दुधाशी मतलब. व्याख्या आपल्याला बदलायच्यात. वांदे काय व्हायले, लोकांना त्या मनीमुळे लेकराला संकुचित केलं. पा काही मनी होत्या, आथरून पाहून पाय पसरावे. अरे बाळा, तू आता मोठा झाला, तू हे पाय बाजाच्या खाली चाललेत, आथरून बदल ना.